श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, आपल्या आयुष्यातील एक वर्ष शांतपणे आपल्या आयुष्यातून निघून जाते. कुठलाही गजर नाही, कुठलीही सूचना नाही, फक्त आठवणींचं ओझं मागं ठेवून. या वर्षानं आपल्याला काय दिलं, आपल्याकडून काय हिरावून घेतलं, आपल्याला काय शिकवलं आणि आपल्याला कुठं थांबवलं, याचा हिशोब कागदावर नाही तर मनाच्या कोपऱ्यात साचलेला आहे. श्रोते हो, या सरत्या वर्षात आपण हसलो सुद्धा, आपण थकलो सुद्धा, आपण हारलो सुद्धा आणि थोडंफार जिंकलो सुद्धा. श्रोते हो, काही नाती अधिक घट्ट झाली, काही शब्द न बोलताच दूर गेले, काही स्वप्नांनी दिशा दिली, तर काही अपेक्षांनी जमिनीवर आणून ठेवले. आणि या सगळ्या प्रवासात आपण जगतोय यापेक्षा आपण तग धरतोय हे जास्त जाणवलं. श्रोते हो, माणसाचं आयुष्य असंच असतंय. काही दिवस उभारी देणारं, तर काही दिवस आतून मोडणारं. कधी आपण स्वतःला शोधतो, तर कधी स्वतःपासूनच पळतो. आणि तरीही दरवर्षी शेवटी एक प्रश्न उरतोच, मी खरंच जगलो का? का मी फक्त दिवस काढले? श्रोते हो, नवीन वर्ष दारात उभं आहे. नवं म्हणून नाही, तर देण्याचं ते वचन देत नाही, पण जुन्या चुका सुधारण्याची एक संधी मात्र नक्की देतं. नवं वर्ष म्हणजे आयुष्य बदलण्याचा चमत्कार नाही, तर मनात थोडी स्पष्टता, थोडा संयम आणि थोडी हिंमत जमा करण्याची ती वेळ असते. या नव्या वर्षात परिपूर्ण होण्याचं ओझं नको, फक्त थोडा अधिक प्रामाणिक, थोडा अधिक सजग होण्याचा प्रयत्न हा पुरेसा आहे. सगळं मिळवायचं नाही, पण जे काही आहे त्याची किंमत समजून घेणं हे महत्वाचं आहे. सगळ्यांना जिंकायचं नाही, पण स्वतःशी हारायचं सुद्धा नाही. श्रोते हो, सरतं वर्ष आपल्याला एवढं शिकवून जातं. आयुष्य थांबत नाही, पण आपण थांबून विचार केला तर पुढचा प्रवास हा थोडा हलका, थोडा स्पष्ट आणि थोडा आपलासा होऊ शकतोय. म्हणून श्रोते हो, नवीन वर्षाच्या या सुरुवातीला स्वतःला आपण एक वचन द्यायचं, जास्त नाही पण खरं जगायचं. बघा पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात. सुंदर बघा पटतंय का? नक्की विचार करूया. बघा पटतंय का? पटलं तर नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. राग एकटाच येतो, पण जाताना आपल्यातली सगळी चांगली लक्षणं तो घेऊन जातो. संयम सुद्धा एकटाच येतो, पण येताना आपल्यासाठी कायमची चांगली लक्षणं घेऊन येतो. फक्त निवड कोणाशी करायची हे आपण ठरवायचं असतं. जर एखादी माशी भाजीचं वजन करताना तराजूवर बसले तर फारसा फरक पडणार नाही, पण जर तीच माशी सोन्याचं वजन करताना तराजूवर बसली तर त्याची किंमत सुमारे 10,000 रुपये वाढेल. आपण कुठं बसतो, आपण कोणाबरोबर बसतो, आपली किंमत त्या आधारावर ठरवली जाते. जर तुम्ही पाहिलेलं स्वप्न हे पूर्ण होत नसेल, तर तुमच्या कामाची पद्धत बदला, तुमचे स्वप्न नाही. आयुष्यात खूप डसणारे साप भेटतील, त्यांना पुंगी वाजवून नाचवण्याचं सामर्थ्य तुमच्या मनगटात ठेवा. अपत्य प्राप्तीसाठी होणाऱ्या यातना किती असह्य असल्या तरी एका आईसाठी आयुष्यातील तोच खरा आनंद असतो. खूप काही अपेक्षा करावी आणि सत्यात काहीतरी वेगळंच असावं, असं प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. कोणतीही अपेक्षा न करता मिळणारी गोष्ट जे सुख देऊन जाते त्याला तोड नसते.
कारण मुद्दाम लावलेल्या एअर कंडिशन पेक्षा अचानक अंगावरून गेलेली गार वाऱ्याची झुळूक ही जास्त सुख देऊन जाते. सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्ती स्वीकारू शकते, कारण अहंकार कधी सत्य स्वीकारत नाही. अहंकारात बुडालेल्या व्यक्तीला ना स्वतःची चूक दिसते, ना दुसऱ्यानं सांगितलेलं चांगलं विचार. आयुष्य हे समुद्र आहे, हृदय हा किनारा आहे आणि मित्र म्हणजे लाटा आहेत. समुद्रात किती लाटा आहेत हे महत्वाचं नसून त्या किनाऱ्याला किती स्पर्श करतात हे महत्वाचं असतं. माझ्यामुळं तुम्ही नाही तर तुमच्यामुळं मी आहे ही वृत्ती ठेवा. बघा किती माणसं तुमच्याशी जोडली जातात. आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं. पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही. झुका तितकंच जितकं बरोबर आहे, कारण विनाकारण झुकण्यानं सुद्धा आपली किंमत कमी होत जाते आणि समोरच्याचा अहंकार वाढत जातो. प्रत्येक वेळेस तुम्हाला लोकांची साथ मिळेलच असं नाही. कधी कधी एकटे पण लढावं लागतं, पण असं लढा की साथ न देणारे सुद्धा हात जोडून प्रणाम करतील. आत्मविश्वास, संयम, दातृत्व, धाडस आणि सहनशीलता या आपल्या शरीरातील अदृश्य शक्ती आहेत. त्या नेहमी जागृत ठेवल्या की आयुष्याचा प्रवास हा यशाचा राजमार्ग झाल्याशिवाय राहत नाही. सतत नवीन शिकण्याची वृत्ती ही माणसाला पुढे घेऊन जात असते. आयुष्यभर विद्यार्थी बनता आलं पाहिजे. आयुष्यात संपण्यासारखं काहीच नसतं. एक नवीन सुरुवात आपली वाट पाहत असते. ज्या माणसाला सतत शुभ आणि आशावादी विचार करण्याची सवय असते त्याचं मन हे नेहमी आनंदानं आणि उत्साहानं भरलेलं राहतं आणि उत्साही मनाच्या माणसाला नेहमीच यशप्राप्ती होते. म्हणून सकारात्मक, आशावादी आणि आनंदी विचार यशस्वी आणि सुखी जीवनाचे गुरु किल्ले. स्वप्न पाहतच असला तर मोठेच पहा, लहान पाहू नका, कारण मोठी स्वप्नच माणसाचं रक्त ढवळू शकतात. जो खूप सुरक्षित आहे तो असुरक्षित आहे. आपण महान गोष्टी करू शकत नाही तर महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा. यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग हा अजून तयार व्हायचा आहे. आठवणी ह्या नेहमीच अविस्मरणीय असतात. काही वेळा आपण रडलेले क्षण आठवून खूप हसत असतो, तर काही वेळा आपण आनंद साजरा केलेला क्षण आठवून खूप रडत सुद्धा असतो. आणि हीच आयुष्याची गंमत आहे.